हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या पूनम कस्तुरेच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता भरपूर दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही आहे. तर का नाही आले हे तुम्हाला मी पुढे नंतर सांगतेच. आपल्या शॉर्ट व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केल्या, लॉंग व्हिडिओ आले नाही. तर का नाही आले ते पुढे मी शेअर करणार आहे. त्याच्या पहिले आता मस्त अद्वैला सुट्ट्या लागलेल्या आहे. अद्वै 8 दिवस गावाला जाऊन आल्या. अजून डबल त्याचा आज गावाला जायचं होतं. का नाही गेलो ते पण मी तुम्हाला नंतर सांगते. चालू ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी मी शेअर करेलच तुमच्यासोबत. तर आता सकाळचं वातावरण आहे. सगळे कामं झालेले आहे फ्रेश. फक्त आता स्वयंपाक आणि पूजा बाकी आहे. बाकीचे सकाळचे जे कामं होते ते सगळे झालेले आहे. आणि असं छान मस्त अशी रेडी झाली आहे, फ्रेश झाली आहे पहिले. आणि आता म्हटलं पहिले स्वयंपाक करते, नंतर बाकीच्या गोष्टी बोलते. आणि आज आम्हाला पिक्चर बघायला जायचं आहे. तर अद्वैतचा प्लॅन थोडाफार कॅन्सल झाल्यामुळे आज पिक्चर बघायला जाणार. आणि बाकीच्या गोष्टी आहे त्यानंतर करणार आहे, उद्यासाठी ठेवणार आहे. त्याचं काय गोष्टी आहे ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते. चला मी बघा आता पहिले आपण स्वयंपाक करून घेऊया. आणि आता आज अद्वैला खुश करायसाठी अद्वैसाठी मस्त अशी पनीरची भाजी बनवत आहे. त्याला आता पनीरची भाजी तुम्हाला माहिती आहे, त्याला खूप आवडते. त्यासाठी पनीरची भाजी बनवते आणि आमच्यासाठी पण तेच करणार आहे, डबल करणार नाही. कारण की पिक्चरचा प्लॅन आहे, तिकडे जाऊन बाहेर वगैरे खाणं पिणं जेवण वगैरे होईल. तर म्हणून मग नाही का जे आहे ते आता सध्या साधासुद्धा स्वयंपाक करणार आहे. आणि आता वेळ फार खूप कमी आहे, पटापट सगळं आवरावं लागेल आणि पिक्चरला जावं लागेल. चला तर मग पहिले आता स्वयंपाक करते, नंतर पूजा करते. अद्वैकडे सहज नजर गेली तर बघा किती जवळून तो टी व्ही पाहत आहे. आणि त्याचं हे स्पॉट आहे, म्हणजे हेच ठिकाण आहे त्याचं की तो इथेच बसून टी व्ही बघतो नेहमी. आपण त्याला मोबाईल तर देत नाही बघा, टी व्ही तर तो तिथं बसून बघून राहिला. आणि इकडे एक साईड माझं स्वयंपाकाची तयारी चालू आहे, कारण की आता उशीर झाला होता, लवकर करायचं होतं. आणि माझं तर स्वयंपाक इकडे चालू आहे, पण अद्वैची आंघोळ वगैरे सगळं तो फ्रेश वगैरे व्हायचा आहे. नंतर म्हटलं पटपट आपलं आवरून घेते, नंतर त्याचं आवरते. आणि त्याला आता सध्या उन्हाळा चालू झाला, त्याला शॉवरमध्ये आंघोळ करायला खूप जास्त आवडते. तो शॉवरमध्येच आंघोळ करत असतो. आणि आपलं इथं आता पनीरची भाजी मी करत आहे रेडी. तर सगळं मसाला वगैरे सगळं तयार करून ठेवलं होते. आणि कणिक वगैरे पहिलेच मळून वगैरे ठेवली होती, कारण की म्हटलं थोडंसं छान मुरते. आणि सगळं पनीरची भाजीची रेसिपी आहे ती तर मी भरपूरदा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर म्हणून म्हटलं यावेळेस काही एवढं दाखवत बसत नाही. आणि जर सगळं वाटण वगैरे सगळं कढईत टाकलं, हे छान होतपर्यंत इकडे म्हटलं फ्रीजमधून पहिले पनीर काढून ठेवलं. आणि ते थोडंसं छान झालं, नरम आलं होतं. आणि हल्ली नाही का पनीर खूप म्हणजे एवढं काही खास मिळत नाही आहे मार्केटमध्ये, खूप वेगळंच मिळतं त्याचं. आम्ही जास्तीत जास्त मी आणत नाही, घरीच पनीर वगैरे बनवते. पण आता एखादी वेळ कदाचित लवकर बनवायचं असेल, अद्वैची फरमाईश असेल, तर काही गोष्टी लवकर आणावं लागतात मार्केटमधून. तर आणलं होतं काल, पण एवढं काही खास पनीर भेटलं नाही. पण आता इलाज नव्हतं माझ्याकडे, कारण की अद्वैला मी बोलली होती की तुला पनीर मी देणार आज करून म्हणून. शेवटी मला ते करावं लागलं. टाकून पण देऊ शकत नाही आपण, एवढ्या आवडीने आणले, एवढा म्हणजे पैसा वेस्ट जाते त्याच्यामध्ये. पण म्हटलं करून घ्या. आणि मी भाजी मस्त छान सगळे मसाले वगैरे टाकून घेतले. आणि थोडी मी पनीरच्या भाजीत कस्तुरी मेथी टाकत असते, कारण की चव खूप छान येते कस्तुरी मेथी याने. ते मस्त पहिले ते कस्तुरी मेथी वगैरे सगळं टाकून घेतलं. छान मसाले वगैरे झाले की मग भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि असं सगळ्या पाण्याला अशी छान उकळी आली का मग याच्यामध्ये पनीर वगैरे ॲड करते सगळं. पण मीठ आहे की मीठ प्रत्येकदा मी मीठ विसरत असते टाकायला. तर माझी इकडे पनीरची भाजी रेडी झालेली आहे. नंतर मी ते पोळ्या करून घ्यायला घेतले. आणि मला अशा छान नरमगार कणिक छान मुरलेल्या पोळ्या जे आहे ते आवडते. आणि खायला पण मऊसूत छान लागते आणि फुगते पण छान. जशा तोंडात टाकलं तसं चव याची खूप मस्त येते. आणि हे आमचे घरचे गूळ त्याच्याने म्हणजे पोळ्या वगैरे सगळ्या छान बनत असते. आणि नंतर मी लगेच इथं पूजा करायला घेतली, कारण की तिकडे म्हटलं एक साईड आपली पनीरची भाजी आणि पोळ्या तर झालेल्या आहेत, म्हटलं लगे हात पटकन पूजा पण करून घेते. कारण की घड्याळकडे पाच आज टायमिंग चालू होतं. म्हटलं जास्त काही सागर संगीत असं सगळं करता नाही आलं. पूजा वगैरे जेवढं पटपट होतं तेवढं पटपट मी करायचा प्रयत्न केला. आणि अद्वैचं पण बाकी होतं आणि जेवण पण बाकी होते. सगळं आवरून पण ठेवायचं होतं, गॅस ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं होतं, कपडे धुवायचे, भांडे घासायचे. बघू कितपर्यंत होते, काही गोष्टी ज्या राहिल्या त्या ठेवून देते, नंतर आल्यानंतर करते. म्हणून मी ते छान मस्त अशी पूजा करून घेतली. आणि सध्या कधी काय होते ना, अद्वैत पूजा करायला घेते म्हणून सगळे देव इथे काळे करून ठेवते. आणि जेवण वगैरे झालं आणि आम्ही मस्त असे रेडी होऊन निघालो. बाहेर एवढी जास्त प्रचंड ऊन होती, पण काय करणार, अद्वैला खुश करण्यासाठी मला इथे आम्हाला रेडी होऊन जावंच लागलं. बघा हा बघा स्वतःच्या हाताने बांधून घेतलं, कसा दिसून आला मस्त. आणि ऊन पहा किती जास्त ऊन आहे, कोणीही बाहेर दिसत नाही. गाडी पण एवढी गरम आली होती, म्हणून पहिले गाडीवर असं पाणी टाकून घेतलं, कारण की सीट वगैरे खूप जास्त गरम होती.
आणि म्हणजे असं उन्हाची जाणीव खूप जास्त होत होती. आणि इथं आम्ही येऊन पोचलो. पिक्चर सुरू व्हायला अजून 15-20 मिनिट बाकी होते, म्हणून म्हटलं छान बाहेर फोटोज वगैरे काय ते सगळे काढून घेते. आणि लगेच गेले याचं सुरू झालं की मला पॉपकॉर्न हवे आहे, म्हणून त्याला इथं पॉपकॉर्न घेऊन दिला. आणि तो म्हणता की चला आपण बाहेर बसून थोडा वेळ टाईम आहे, तर मी पहिले पॉपकॉर्न खाते, नंतर डबल आपण दुसरं काही घेऊ. तर त्याचं चालू होतं इथे. आणि छान मस्त अशी मी रेडी होऊन आली इथे. आणि शांतता होती सगळीकडे, म्हणजे जास्त गर्दी गोंधळ नव्हता. जसं जसे लोक हळूहळू येणं चालू होतं. मूवी वगैरे सगळं बघून झाला. छान मस्त मूवी होता राजा शिवाजी. रितेश देशमुख यांची जी ॲक्टिंग आहे ती खूप मस्त होती आणि जेलेलिया पण खूप सुंदर दिसत होती. पिक्चर वगैरे पाहिलं, म्हटलं थोडा वेळ अद्वैला आपण तिथं बसू, कारण की एकदमच एसीतून निघून बाहेर यायला म्हणजे थोडं उन्हाची जाणीव होणार आणि ऊन वगैरे लागायची शक्यता असते. पण याचं काहीतरी दुसरंच चालू होतं इकडे, कारण की याला गेम झोनमध्ये जायचं होतं आणि मी त्याला नाही म्हटलं होतं, कारण की संध्याकाळी माझ्या वहिनीकडे आम्हाला जेवण करायला जायचं होतं. म्हणूनच आमचा प्लॅन कॅन्सल झाला होता गावाला जायचा. तर की सकाळी त्यांनी आम्हाला सकाळीच मी निघणार होते आणि सकाळी त्यांचा कॉल आला की आमच्याकडे आज तुम्ही संध्याकाळी जेवण करायला या. म्हणून मग अद्वैचा मूड ऑफ झाला, कारण की त्याला गावाला जायचं होतं, कारण की सुट्ट्या आहे आणि त्याच्या आत्या वगैरे सगळं येणार होत्या, म्हणून त्याला गावाला जायचं होतं. मी म्हटलं त्याच्या आत्याला कॉल केला की तुम्ही एक दिवस लेट या, कारण की अद्वैचा मूड आता खराब झालेला. मी आता पिक्चर पाहून वगैरे आली आहे सगळं. तरी मला साधारण 6 वाजले होते. 6-6:15च्या दरम्यान मी घरी आले. 2चा शो होता, 1:30लाच निघाली होती. खूप सारी ऊन होती, कारण भरपूर ऊन आहे बाहेर. घरात आपल्याला तेवढं जाणवत नाही, पण बाहेर भरपूर ऊन आहे. तरी पण अद्वैची इच्छा म्हणून त्याला घेऊन पिक्चर पाहायला गेली. राजा शिवाजी हा पिक्चर पाहिला. खूप छान, खूप सुंदर पिक्चर होता. खूप मस्त वाटलं पाहून. अद्वैने पण काहीच त्रास दिला नाही. छान मस्त पिक्चर असा एन्जॉय केला. आणि आता आली आहे घरी. 6-6:15च्या दरम्यान घरी आलो होतो. अद्वैला पहिले आल्यावर फ्रेश, दोघे सगळेजण फ्रेश झालो ना. अद्वैला पहिले आल्यावर जेवण दिलं, कारण की त्याला खूप जास्त भूक लागली होती. मग त्याला पहिले जेवण दिलं. नंतर कामं आज थोडे लेट झाले असल्यामुळे कपडे धुवायचे राहून गेले होते. ते आल्यावर पहिले कपडे धुतले. आणि आता म्हटलं अद्वैचं जेवण पण झालं, कपडे पण धुणं झाले. आता म्हटलं पहिले असा फुकटाचा चहा घेते, कारण की बाहेर चहा घेतला नाही. 6 वाजले तरी पण बाहेर असं म्हणजे ऊन जाणीव होत होती, म्हणून चहा वगैरे काही बाहेर घेतला नाही. आणि तसे पण हे चहा पित नाही, तर मला चहा हवा असतो, म्हणून म्हटलं की माझ्या स्वतःसाठीच चहा बनवते. तर म्हणून म्हटलं बाहेर न घेता घरीच चहा घेऊयात. म्हणून मला सगळे कामं आटपून घेतले, चेंज वगैरे झाले, थोडंसं रिलॅक्स झाले. आता पहिले चहा घेते आणि थोडेफार जे काही भांडे आहे ते मग करते. आणि आज तसं पण आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही, कारण की वहिनीच्या माहेरी जायचं, तिथं जेवण आहे. वहिनीच्या माहेरी जेवण करायला बोलवलं त्यांच्या आईने, तर तिथं जायचं, म्हणून स्वयंपाकाचं टेन्शन नाही. निवांतपणे चहा घेते, भांडे करते, भांडे घासते आणि तयारी करते छान मस्त. आणि तिथं जाऊन जेवण एन्जॉय करते. आज म्हणजे दुसऱ्याचं हातचं जेवण जेवायची इच्छा आहे आणि ती पण आता पूर्ण होणार आहे. चला तर मग पहिले तर चहा बनवते. आणि खूप वेळ झाला होता, म्हणजे चहाची इच्छा होत होती, कारण आपल्याला एकदाचा टाईम चुकून गेला की मग कसं तरी वाटते आणि डोकं वगैरे दुखत असते. ज्यांना चहा प्यायची सवय आहे सकाळ आणि संध्याकाळ, त्यांना माहीत आहे की चहाची तलप ही काही वेगळीच असते. मग स्वतःसाठी पहिलं तर मस्त चहा बनवते. चहा पीत चहा मस्त. असा विचार चालू आहे की एक टाईमचा चहा कमी करावा, पण सहसा चहाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, कारण चहा एक टाईमचा कधी कमी होऊच शकत नाही. तर विचार करते आता थोडाफार की चहा कमी करूया, पण बघू आता कितपत होते. तर तसे पण मला सकाळ आणि संध्याकाळचा चहा हवाच असतो, तर बघू आता चहाची सवय आपली जाईल नाही जाईल. तरी सकाळचा चहा तर हवा असतो, दुपारी एका टाईम नाही दिला तरी चालेल, पण सकाळचा चहा हा हवाच असतो. चहा आता मस्त करून घेते, मस्त इलायची अद्रक वगैरे टाकून चहा छान एन्जॉय करते. आणि तुमच्यासोबत नंतर मग तयारी झाल्यावरच डायरेक्टली बोलते. चला तर मग आता आम्ही मस्त असे दोघंजणं रेडी झालेलो आहे. दिवा वगैरे लावला आणि आता अधूच्या मामाची वाट बघत तो कधी येईल, मग आम्ही सोबतच निघू असं म्हटलं होतं. तर त्याची वाट बघणं चालू आहे. इथं तयारी वगैरे झाली आहे, छान रेडी वगैरे झाले आणि वेळेच्या आत तयारी झाली. वेळेच्या आत सगळं जे आणि त्या टायमिंग दिला होता मला, त्याच्या आत मी सगळं रेडी झाले, सगळे कामं वगैरे करून रेडी झाले आहे. मला वाटलं की माझी कामं राहून जाईल आणि तो येईल, पण वेळेच्या आत रेडी झालेली आहे. त्याची वाट बघणं चालू आहे. आता चला तर मग आम्ही थेट तिथेच भेटू तुम्हाला.
बहिणीच्या माहेरी आम्ही जेवण करायला आलो होतो. आमचे जेवण वगैरे सगळ्यांचे झाले आणि इकडे पान बनवण्याचं चालू होतं की कसं बनवायचं, काय बनवायचं. माझ्या बहिणीच्या आई आहे ह्या पिवळ्या साडीवाल्या, त्यांनी आम्हाला सगळ्यांनी छान पान कसं बनवायचं ते शिकवत होत्या. सगळ्यांनी छान मस्त जेवण केलं, एन्जॉय केलं यांच्याकडे. आणि एका दादाचा बड्डे होता, तो पण छान मस्त त्यांचं बड्डे सेलिब्रेशन केलं. घरी आलो आणि यांनी त्यांचा गल्ला फोडला होता अद्वैनी. तर बघा किती छान मस्त पैसे सगळे निघाले. त्याच्या चिल्लर खुर्दा याच्यात जास्त होता, तेच आमचं इथं मोजणं चालू होतं संध्याकाळी. आणि त्याची एक्साइटमेंट काही वेगळीच होती की माझ्याकडे एवढे सारे पैसे, मी खूप श्रीमंत आहे वगैरे असं. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.